यंदा वटपौर्णिमा ही 29 जून 2026 ला आलेली आहे. वटपौर्णिमा म्हटलं तर महिलांसाठी अतिशय आनंदाचा सण आहे आणि नक्कीच तो एक प्रकारचा सणच आहे. कारण ह्या दिवशी आपण छान तयार होतो, मस्त स्वतःचा मेकअप करतो आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो. त्यांच्यासाठी हे सगळा शृंगार करत असतो. परमेश्वराला प्रार्थना करत असतो की मला अखंड सौभाग्यवती प्राप्त होऊ दे आणि माझ्या पतीला पतीचं सुद्धा आयु आरोग्य चांगलं राहू दे. कारण ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आपल्याला माहिती आहे सत्यवान आणि सावित्रीची कथा. सत्यवानाचे प्राण ह्याच वडाच्या म्हणजे ह्याच वडाच्या झाडाच्या खाली त्याचे प्राण परत आले होते. तर अतिशय ही सुंदर कथा आहे आणि प्रत्येक स्त्रीला आयुष्यात हेच हवं असतं की अखंड सौभाग्य प्राप्ती. आणि नक्कीच आता यंदा सुद्धा आपल्याला ही वटपौर्णिमा खूप छान आध्यात्मिक दृष्ट्या चांगली साजरी करायची आहे. आता ह्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे, पूजा कशी करायची, त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी पौर्णिमा कधी लागते तर लक्षात घ्या, पौर्णिमा ही 29 तारखेला पहाटे 3:07 लागते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला मंगळवारी पहाटेच 5:30च्या दरम्यान संपते. थोडक्यात बघायला गेलं ना तर पूर्ण सोमवार हा आपल्याला वटपौर्णिमा म्हणून साजरी करायचा आहे. कारण पौर्णिमा दुसऱ्या दिवशी पहाटे संपते, म्हणजेच ती सूर्योदयाच्या आधी संपते. 5:37 ती संपते, तर सूर्योदयाच्या आधी ती संपते. मग आपल्याला जी वटपौर्णिमा आहे ही आपल्याला नक्कीच 29 तारखेलाच साजरी करायची आहे. आता वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. वडाच्या झाडाला फेरे आपण घालत असतो आणि वटवृक्षाला प्रार्थना करत असतो की माझ्या घरातल्या व्यक्तीला म्हणजेच माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि मलाही अखंड सौभाग्यवती चा आपण त्यांच्याकडे वरदान मागत असतो. आता सगळ्यात आधी जो शुभ मुहूर्त आहे, काय असतं ना, प्रत्येकीचं पूजा करण्याची वेगळी पद्धत असते. बऱ्याच बायकांचं असं होतं ना, सगळं घरातलं काम आवरून मुलं शाळेत गेले की निवांत पूजेला जाऊ आपण. आता काही ठिकाणी असं आहे की शुभ मुहूर्त पाळला जातो. आता तुमच्या आसपास जर वडाचं झाड असेल तर तिथे जाऊन पूजा करा. नवीन जर वडाचं झाड तुम्ही लावलं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करू शकता. गुरुजी पण असतात, त्यांच्या साहाय्याने तुम्ही पूजा करू शकता. आता ती पूजा मांडणी कशी करायची, अगदी तुम्ही तुमच्या घरात किंवा जवळपासच्या मंदिरात जाऊन ती पूजा कशी करायची या संदर्भातली माहिती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न मी लवकरच करेल. आता सगळ्यात आधी जी काही आपल्याला जो काही शुभ मुहूर्त आहे तर हा पहाटे 6:30 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. पण 12:30 पर्यंत असणार आहे. आता तुम्ही म्हणाल ताई मग काय 12:30च्या आधीच पूजा करायची का? नाही. 12:30 हा बघा प्रत्येक याचा शुभ मुहूर्त असतो. काही लोक अगदी प्रामाणिकपणे सगळे शुभ मुहूर्त पाळत असतात. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर नक्कीच तुम्ही ते शुभ मुहूर्त पाळावे की 6:30 म्हणजे सकाळी 6:30 पासून ते दुपारी 12:30 पर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची असते, वडाच्या झाडाची पूजा करायची असते. दुसरं येतं मग त्याच्यामध्ये राहू काळ पण आहे. आपल्याला माहिती आहे की राहू काळात आपण देवाची सेवा करू शकतो. देवाची सेवा करू शकतो. कुठलं पण आपण पूजा अर्चा करत नाही. आता तो जो काही राहू काळ आहे तो सोमवारचा जो राहू काळ आहे तो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. आता थोडक्यात बघायला गेलं तर राहू काळ पाळावा. मग राहू काळ कधी आहे? 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. कारण 1.5 तासाचा हा राहू काळ असतो. मग 9 वाजेनंतर तुम्ही कधी पण पूजेला जाऊ शकता, पूजा करू शकता. 12:30 पर्यंत मग काही 12:30 नंतर पूजा नाही करायची का? असं अजिबात नाही आहे. तुम्हाला जर 12:30 पर्यंत वेळ नाहीच भेटला तर तुम्ही 12:30 नंतर सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. कारण अगेन आपल्याला आपले घरातले कामं करू, कारण काही स्त्रिया जॉबला जातात मग त्या काय करतात, लवकर पूजा अर्चा सगळं आपण आटपून घेतो. राहू काळात देवाची सेवा करायची असते, म्हणजे पूजा अर्चा करायची असते. तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ, स्वामी चरित्र सारामृत सगळं तुम्ही राहू काळात करू शकता. पण जे काही म्हणतो ना की काही नियम असतात की जे आपण पाळत असतो. मग गणपती बाप्पाची स्थापना तर तो राहू काळात कुठले शुभ कार्य करू नये असं म्हटलं गेलं आहे. आणि वडाची पूजा करणं हे सुद्धा शुभ कार्य आहे, तर ते या राहू काळात करू नये असं म्हणतात. बाकी तुम्हाला पाळायचं असेल तर तुम्ही पाळावं, नाही शक्य होत तर तुम्ही 7:30 ते 9 वाजेपर्यंत पूजा करावी. कारण राहू काळ आहे. राहू काळात बघा नेहमी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण किंवा कुठलंही पारायण किंवा कुठले पण अध्याय तुम्ही पठण करू शकता, पण कुठलं शुभ कार्य तुम्ही करू शकत नाही. मग त्याच्यासाठी मग हा राहू काळ, मग त्याच्यामध्ये कुठली पण पूजा मांडणी आहे किंवा कुठलं पण एक धार्मिक कार्य असतं जे आपण आपल्या घरात करत असतो, बाहेर करत असतो, एक पूजा मांडणी असते आपलं ते, तर हे सुद्धा एक धार्मिक कार्य झालं तर ते राहू काळात करू नये असं म्हटलं गेलं आहे. पण
प्रत्येकाच्या घरात हे पाळलं जातं असं नाही. काही घरात नाही पाळलं जात, ताई आम्हाला कामाला जावं लागतं, आम्ही 10 वाजता ऑफिसला जातो. जर तुमच्याकडे जर पाळत नसेल तर बाकी तुमची इच्छा. सांगणं माझं काम आहे, ते मी करते आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं शुभमुहूर्त झाला. ह्या दिवशी छान साडी परिधान करून आपण वडाच्या झाडाची पूजा करायची असते. 5 सवाष्णींची ओटी भरायची असते. मग ते आंबे आणि गहू, म्हणजे आंबे आणि गहू याने 5-5 म्हणजे 5 किंवा 7-9 जेवढ्या सवाष्णी असेल त्यांची ओटी भरायची असते. वटवृक्षाला प्रदक्षिणा मारायची असते. दोरा घेतो आपण आणि तो धागा घेऊन आपण प्रदक्षिणा मारत असतो. वटवृक्षाला प्रार्थना करत असतो की आपल्या परिवारासाठी, कुटुंबासाठी आपण प्रार्थना करत असतो. आणि वडाचं झाड हे खूप दीर्घायुषी आहे. तर आपल्याही पतीचं तेवढं दीर्घायुषी प्राप्त व्हावं, आपल्यालाही अखंड सौभाग्यवती प्राप्ती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करत असतो. आता सगळ्यात आधी तर हा सण म्हणजे हे जे व्रत आहे हे सवाष्णीचं आहे. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक गावामध्ये व्रत करायची पद्धत वेगळी वेगळी असते मैत्रिणींनो. काही काही ठिकाणी असं आहे, निर्जली व्रत केले जातं. आणि हा जो उपवास आहे हा लग्न झालेल्या स्त्रिया करत असतात, लग्नाच्या आधी नाही. ते आपण दुसरे व्रतवैकल्य करत असतो. पण वटपौर्णिमा ही लग्नानंतर पहिली असल्यावर तर मग थाटमाट वेगळाच असतो. छान म्हणजे नवरा आपल्या बायकोसाठी साडी घेत असतो. छान असतं. पण प्रत्येकाकडे काही काही वेगवेगळी पद्धत असते. काही घरात तर अजूनही आहे की प्रत्येक वटपौर्णिमेला नवीन साडी घालण्याची पद्धत असते. आता ही प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी असते. प्रत्येकाने आपापलं आवर्जून पाळावं. त्याच्याबरोबर येतं की वडाची पूजा, हा जो उपवास आहे हा कसा करायचा असतो मी तुम्हाला आधी सांगते. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. आता काही ठिकाणी असं असतं की वडाची पूजा होईपर्यंतच उपवास केला जातो. नंतर तुम्ही खाऊ शकता, तुम्ही सगळंच खाऊ शकता, डायरेक्ट तुम्ही जेवणही करू शकता. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की वटपौर्णिमेपर्यंत म्हणजे वडाची पूजा होईपर्यंत ते 12, 12:30, 1, 2, 3 पर्यंत पूजा आपण उरकून घ्यायची, घरी यायचं, मग तुम्ही जेवण करू शकता. त्याच्या आधी तुमची म्हणजे जर तब्येतीला झेपत नसेल तर तुम्ही फलहार घेऊ शकता किंवा काही लोक तर खिचडी पण खातात. काही ठिकाणी असं आहे की निर्जली उपवास केला जातो, काहीच खाल्ल्या जात नाही. काही ठिकाणी असं आहे की संध्याकाळी उपवास केला जातो. संध्याकाळी उपवास म्हणजे दिवसभर करायचा आणि तो संध्याकाळी सोडायचा. ज्या पद्धतीने पौर्णिमेचा उपवास करतो त्या पद्धतीने. काही ठिकाणी असं आहे की पूजेला जाण्याच्या आधी काहीच खायचं नाही, तिकडून जाऊन यायचं. नंतर मग तुम्ही एक टाइम फलहार घेऊ शकता, नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. काही ठिकाणी असं आहे उपवास होईपर्यंत काही खायचं नाही, नंतर तुम्ही आपापलं खाऊ शकता. तुमच्याकडे काय पद्धत आहे ना नक्की सांगा. मी अगेन सांगते की प्रत्येक समाजामध्ये ना, प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. काही ठिकाणी तर असं आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो, काही ठिकाणी तर उपवासच केला जात नाही, फक्त वटपौर्णिमा साजरी केली जाते. काही महिला तर वडाची पूजा सुद्धा करत नाही. आता हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येकाने आपापले नियम अटी पाळावी. थोडक्यात काय, आपण निसर्गाचं देणं लागतो. काही काही ठिकाणी खूप छान पद्धत आहे की वटपौर्णिमेला एक नवीन वडाचं झाड लावलं जातं. आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो. त्याचबरोबर आध्यात्मिक आपली प्रगती व्हावी, विकास व्हावा, आपल्याही नवऱ्याला दीर्घायुषी प्राप्त व्हावी हेच प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. बाकी तिला देवाकडनं, परमेश्वराकडनं कुठलीच अपेक्षा नाही. तर तुमच्याकडे काय आहे किंवा कोण वटपौर्णिमा करतं, आणि शक्यतो करतो, पण आजकाल खरं सांगते काही महिलांना ते जमत नाही किंवा काही महिला करत नाही. आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाने काय वाटतं ते करावं. पण जर तुमची पहिली वटपौर्णिमा असेल तर मस्त छानपैकी ती साजरी करा. कारण आनंद मिळतो या सगळ्या गोष्टी करून, आपल्यालाही आनंद मिळतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही. शेवटी प्रत्येक मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ते प्रत्येकाने स्वीकारावं यात काही शंकाच नाही. पण तरी पण आपली पण एक काय म्हणतो ना, भक्ती असते, आपली पण एक भावना असते, आणि त्याच भावना प्रति आपली ही कृतज्ञता असते, ती व्यक्त करायची असते. नवऱ्यासाठी, घरातल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करायची असते. आणि वटपौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा आहे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. आणि आपल्याला पण माहिती आहे की महाराजांनी वास हा पूर्ण वटवृक्षाच्या झाडाखालीच केलेला आहे. कारण वडाचं झाड हे मूळ आहे, आणि आपली संस्कृती सुद्धा आपली मूळ आहे. त्याचंच अनुकरण आपल्याला करायचं असतं. आपण जे काही करतो ते आपले मुलं करत असतात, हे नेहमी आपण ऐकलेलं आहे आणि बघत पण आहे. म्हणून आपण त्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न करावा. बाकी परमेश्वर आहेच, करता करविता महाराज तुम्ही, आणि मी फक्त निमित्त मात्र. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.